नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन डोळे उघडतो पाहतो तर सायलीचा हात त्याच्या हातावर असतो. अर्जुन अलगद स्वतःचा हात बाजूला काढून घेत असतो. तितक्यातच सायलीला सुद्धा जाग येते. सायली त्याच्याकडे पाहून अगदी गोड हसते. अर्जुन त्यावर लगेच म्हणतो, फॅन्टास्टिक, आज माझा दिवस खूप छान जाणार आहे. सायली पुन्हा हसते आणि त्याला विचारते, कशावरून? तो म्हणतो, कारण सकाळ सकाळ मी माझ्या बायकोची गोड स्माईल पाहिली ना म्हणून. सायली अगदी गोड लाजते. आता अर्जुन पुन्हा तिला म्हणतो, तुम्ही जेव्हा अशा गोड लाजत हसताना तेव्हा तुमचे डोळे इतके सुंदर दिसतात ना की तुमच्यावरून नजरच हटत नाही. सायली पुन्हा लाजते आणि म्हणते, मी सुद्धा तासनतास तुमच्याकडे नुसती बघत राहू शकते. पण आता उठा, दिवाळीच्या दिवशी असं लोळत पडायचं का? अजिबात नाही, अजिबात नाही. माझ्या बायकोला हे अजिबात आवडत नाही. ती रागवेल माझ्यावरती. सायली म्हणते, चला मग उठा आता. असं म्हणून सायली उठते. अर्जुन पटकन तिचा हात पकडतो आणि पुन्हा तिला म्हणतो, 5 मिनिट फक्त प्लीज. आणि मग सायली पुन्हा एकदा लाजते आणि जोरात हसते. शेवटी आता अर्जुन आणि सायली दोघेही तयार होऊन खाली येतात. खाली हॉलमध्ये कल्पना, अस्मिता, प्रताप सगळेच त्यांची वाट पाहत बसलेले असतात. ते दोघे खाली आल्या प्रताप लगेच म्हणतो, सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. मग सायली सुद्धा सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देते. अर्जुन सुद्धा ओरडून सगळ्यांना म्हणतो, हॅपी दिवाळी एव्हरीवन. कल्पना आणि अस्मिता सुद्धा आता सगळ्यांना हॅपी दिवाळी म्हणून विश. प्रिया मात्र बाजूला एकटीच आपली आवरून बसलेली असते आणि उगाचच तोंड वाकडी करत असते. अस्मिताच लक्ष आता सायलीच्या साडीकडे जात ती लगेच तिला विचारते, सायली, हीच ती साडी आहे ना जी पूर्णा आजीनी तुला दिली होती? सायली त्यावरती म्हणते, हो, छान आहे ना. म्हटल, पूर्णा आजी कुठल्याही क्षणी येतील, त्यांना हे बघितलं तर आनंद होईल म्हणून नेसली. अस्मिता म्हणते, तुला खूप छान दिसते. त्यावर कल्पना म्हणते, आता त्या परत कधी येतात हे तर त्यांनी काही सांगितलंच नाही. तेव्हा मग अस्मिता म्हणते, असू दे ना, पण त्या निमित्ताने तू निदान त्या साडीची गडी तरी मोडलीस. तितक्यातच विमल आवाज देते आणि म्हणते, चला सगळ्यांनी आधी फराळ करून घ्या. सगळेच एकदम आनंदाने उठतात आणि लगेचच सगळे मिळून फराळ करायला बसतात. सगळेच जण आता छान मिळून फराळ करत असतात. तितक्यातच सायली विचारते, आई बाबा कुठे गेले? कल्पना म्हणते, अग ते दुकानात गेलेत. हे ऐकून सगळ्यांना जरा आश्चर्य वाटतं. प्रियाच्या डोक्यात मात्र लगेच विचार येतो, इथे फुकटचा फराळ हादरायचा सोडून हे दुकानात कसे काय गेले? काहीतरी गडबड नक्कीच आहे. सगळे जण आता मिळून खूप छान आनंदात हसत खेळत गप्पा मारत फराळ करत असतात. प्रत्येक जण फराळाच कौतुक करत असतो. अगदी छान एन्जॉय करत एकमेकांच्या सोबतीने त्यांचा छान फराळ चालू असतो. प्रिया मात्र बाजूला एकटीच बसलेली असते. तितक्यातच आता अश्विन वर्ण खाली येतो आणि तिला म्हणतो, तन्वी, चल मी निघतो आता. त्यावर तन्वी वैतागूनच अश्विनला म्हणते, आता हे काय, दिवाळीच्या दिवशी सुद्धा तू हॉस्पिटलला जाणार आहेस का? त्यावर अश्विन तन्वीची समजूत काढत म्हणतो, तन्वी, अग डॉक्टरांना असं सणवार करत घरी नाही बसता येत, त्यामुळे मला जावंच लागेल. त्यावर आता तन्वी त्याला म्हणते, ठीक आहे, पण लवकर ये. अश्विन निघणार तितक्यातच सदाशिव आणि मैनावती दोघजण सायलीच्या नावाने ओरडत आणि मैनावती जोर जोरात रडतच आतमध्ये येते. मैनावतीच्या हाताला प्लास्टर लागलेलं असत आणि तिच्या डोक्याला सुद्धा थोडीशी जखम झालेली असते. ती जोर जोरात रडत असते. आता सदाशिव, सायली सायली लवकर असं म्हणत असतो. त्यामुळे सगळेच जण आता काळजीने लगेचच उठतात आणि काय झालं म्हणून विचारायला लागतात. आता कल्पना काळजीने सदाशिव आणि मैनावतीला बसायला सांगते. लगेच त्यांना पाणी प्यायला ला देते. कल्पना आता चिंतेनेच विचारते, काय झाले काय? सदाशिव सांगायला लागतो, त्याचं काय झालं, आम्ही दुकानातून येत होतो. अचानक रस्त्यातच समोर एकदम अचानक आडवा फटफटीवाला आला. मी स्वतःला वाचवलं, पण तो डायरेक्ट येऊन हिला धडकला आणि ही खाली पडली. हो, मग आता मैनावती बरोबरच वताचा ड्रामा सुरू करते आणि म्हणते, मी म्हटलं जरा आपल्या आईप्तीप्रमाणे तुमच्या सगळ्यांसाठी मिठाई घेऊ.
पण ती पिशवी फाटली आणि सगळं सांडलं असं म्हणून जोर जोरात रडायला लागते. मैनावती हाताच्या प्लास्टरमुळे रडते. हे पाहून आता अश्विनला सुद्धा थोडं वाईट वाटतं. तो म्हणतो, ठीक आहे ठीक आहे, तुम्ही रडू नका, होईल सगळं ठीक. बर मला एक सांगा, हे प्लास्टर कोणी केलं? लगेच सदाशिव सांगायला लागतो, अहो ते काय झालं, त्याच्या बाजूला ना एक दवाखाना होता, मग तो डॉक्टर भला माणूस निघाला, आम्ही त्याच्याकडे गेलो आणि त्यांनी प्लास्टर केलं. पण माझ्याकडे ना त्याच बिल द्यायला पैसेच नव्हते. भलं मोठं बिल होतं ना, आता जाऊन त्याला ते पैसे द्यावे लागतील. प्रिया बरोबर सदाशिव आणि मैनावतीचा प्लान ओळखते आणि म्हणते, अच्छा, म्हणजे यासाठी हे दोघंजण बाहेर गेले होते. उकडा उकडा पैसे, उकडा कधीपर्यंत तुमचं हे नाटक चालत? बघतेच मी. तेवढ्यात लगेच अर्जुन काळजीने म्हणतो, इट्स ओके बाबा, तुम्ही एक काम करा, मला त्या डॉक्टरांचं नाव सांगा किंवा प्रिस्क्रिप्शन द्या, मी लगेच पेमेंट करतो. असं म्हटल्यावरती पटकन मैनावती सदाशिवकडे पाहते आणि सिच्युएशन सावरत म्हणते, नाही हो, नाही दिली त्यांनी औषधं. म्हणजे मीच म्हटलं, एवढी महागातली औषधं आता घ्यायचीच नाही तर मग लिहून तरी कशाला घ्यायची? आणि पुन्हा रडायला लागते. सायलीला मात्र मैनावतीची अवस्था बघून खूपच वाईट वाटत. ती म्हणते, आई बाबा कमाल करताय, तुम्ही आपण भरले असते, बिलाचे पैसे आपण आणली असते, औषधं. सदाशिव लगेच म्हणतो, नाही. तिकडे ना अचानक एक भला माणूस भेटला आणि त्यानेच बिलाचे पैसे देऊन टाकले. पण आता त्याला ते पैसे नेऊन द्यावे लागतील ना? अश्विनला सुद्धा या वाक्याच जरा आश्चर्यच वाटतं. तो लगेच प्रियाकडे पाहतो. प्रियाने बरोबर या दोघांचा ड्रामा ओळखलेला असतो आता. अर्जुन त्याला म्हणतो, ठीक आहे बाबा, तुम्ही टेन्शन नका घेऊ, आणि स्वतःच्या खिशातून पैशाच बंडल काढतो आणि सदाशिवकडे देत म्हणतो, तुम्ही एक काम करा, हे पैसे तुमच्याकडे ठेवा आणि यातून किती बिल झालं असेल ना ते त्या माणसाला देऊन टाका लगेच. मैनावती म्हणते, नाही नाही, नको जावई, बापू असं करू नका. रडता सदाशिवला म्हणते, अहो यांच्याकडून कसे घ्यायचे पैसे, जाऊयात आपले. सायली आता त्यांना समजावत म्हणते, आई अगं नको तू असा विचार करूस, आणि असं म्हणतच पैशांच बंडल मैनावतीच्या हातात द्यायला जाते. लगेच सदाशिव घेतो आणि म्हणतो, ठीक आहे, ती म्हणते ना तर राहू दे. आता सदाशिवने पैशाच बंडल घेतल्यावरती अश्विनला हे काही पटत नाही. तो प्रियाकडे सारखाच पाहत असतो. तो तन्वीला म्हणतो, तन्वी मी निघतो असं म्हणून आता तडक तिकडून निघून जातो. सदाशिव सुद्धा लगेच सायलीला म्हणतो, सायली तू जरा आईला आत नेतेस का? मी लगोलग पैसे देऊन येतो. त्यावरती अस्मिता सायलीला म्हणते, चल मी पण येते तुझ्या मदतीला. आता सदाशिव त्या डॉक्टरला पैसे देण्यासाठी चटकन बाहेर पडतो तर सायली अस्मिताला म्हणते, नको अस्मिता ताई, मी नेते. आणि मग ती मैनावतीला सावकाश उठवत तिच्यासोबत तिला रूममध्ये घेऊन जात असते. मैनावतीला अगदीच काळजीने विचारते, आई खूप दुखते का? पायाला काही लागलंय का? मैनावती नाटक करत रडतच म्हणते, तुकडे पडतील हाताचे, आता खूप दुखते, आणि पुन्हा पुन्हा रडत असते. तर इकडे महिपच्या घरामध्ये साक्षी गेल्याबद्दल अगदी शोक सभा ठेवलेली असते आणि तिथेच समीरा शेखर म्हणजे साक्षी बसलेली असते. आता सगळे महिपचे गुंड साक्षीच्या खोटोच्या पाया पडतात. त्यातला एक गुंड म्हणतो, साहेब खूपच वाईट झालं, एवढ्या लहान वयात साक्षी मॅडमनी जायला नको होतं. महिपत ड्रामा करत म्हणतो, हो ना, मग तिच्याच आठवणीमध्ये मी आता तुम्हाला हे गिफ्ट वाटतोय. दर दिवाळीला ती तुम्हाला गिफ्ट वाटायची का नाही? मग आता तिच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणूनच मी तुम्हाला हे सगळे गिफ्ट वाटतोय. आणि असं म्हणून तो आता प्रत्येक गुंडाला गिफ्ट वाटत असतो. तितक्यातच त्यातला एक माणूस महिपला विचारतो, साहेब त्या मॅडम कोण? साक्षी लगेच धक्क्याने त्या गुंडाकडे पाहते. महिप तर लगेचच विषय सावरत म्हणतो, भाची आहे, माझी भाची समीरा नाव आहे, तिचं लंडनला असते. ती त्या दोघी आहेत ना एकत्र वाढल्यात, पण ही शिक्षणासाठी लंडनला गेली, ती मात्र इथेच वाढली. आता ही साक्षीच असं झालं म्हणून भेटायला आली मामाला. आता थोडे दिवस राहील आणि मग जाईल. आणि थोडासा पॉज घेत
साक्षीकडे बघत म्हणतो. लंडनला. आता साक्षी गालातल्या गालात हसते. महिपोत पुन्हा रडतच म्हणतो. आणि मग मी परत एकटा पडेल. आणि रडतच गुंडांना म्हणतो, या तुम्ही आता सगळे जण तिकडून निघून जातात. सगळे निघून गेल्यावरती साक्षी लगेचच अण्णांना म्हणते, अण्णा हा प्लान सक्सेसफुल झाला. तुमच्या त्यावर महिप्त साक्षीला म्हणतो, झाला. खरा आपल्या माणसांपैकी तुला कोणी ओळखत नाही ना हे बघण्यासाठीच मी या सगळ्यांना इथे बोलावलं होतं. पण यांच्यापैकी कोणालाच याबद्दल साधी शंका सुद्धा आली नाही. आता साक्षी लगेचच म्हणते, नाही पण अण्णा मी तुमच्यासोबत इथे राहणार नाही. मी तुमच्यासोबत राहणं ही खूप मोठी रिस्क आहे. महिप्त साक्षीला लगेच म्हणतो, तुला कोण म्हणलं इथे राहायचं? आपला हायवेला जो फ्लॅट आहे ना तो मी एकदम मस्त सजवलाय. सगळ्या सुखसुविधा तिथे करून ठेवल्यात. तिकडे जायचं आणि एकदम निवांत राहायचं. कोणाच्या बापाला पण कळणार नाही की साक्षी शिखरे उर्फ समीरा शेखर आता इथे आरामात राहते. म्हणून आजपासून तुझं नवीन आयुष्य सुरू. तर आता इकडे हा सदाशिव त्या डॉक्टरला पैसे देत असतो आणि नेमकी त्याच वेळेला अश्विनची गाडी तिकडून पास होत असते. आता अश्विन सदाशिवला त्या डॉक्टरला पैसे देताना बरोबर पाहतो. तर आता तो डॉक्टर सदाशिवला म्हणतो, हे काय तुम्ही मला जास्तीचे पैसे देणार होतात ना? सदाशिव त्याला म्हणतो, महत्वाचं बोलायचं सायली. त्याला म्हणते, माझं निदान काम तरी पूर्ण होऊ द्या. तो म्हणतो, थांब जरा, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचे. आता सायली चिंतेतच विचारते, काय महत्वाचं बोलायचं? प्रियाने पुन्हा काही करून नाही ठेवले ना? तेव्हा लगेचच अर्जुन म्हणतो, नाही त्यापेक्षाही जास्त महत्वाचं बोलायचे. सायलीला आता भलतंच टेन्शन येतं. ती म्हणते, काय बोलायचं सांगा ना पटकन. अर्जुन आता पुन्हा रोमटिक होत लाजतच म्हणतो, तू काल मला म्हणाली होतीस ना ती एक गोष्ट जी मी तुला दिलेली नाहीये. छोट्या अर्जुनची गोष्ट, त्याबद्दल जरा मला बोलायचं होतं. सायली त्याच्याकडे लाडातच बघते आणि म्हणते, मग ती काय? फक्त माझी इच्छा आहे, तुमची नाहीये. मग अर्जुन तिच्या जवळ येत एकदम लाजतच म्हणतो, माझी तर खूप तुझ्या आधीपासूनची इच्छा आहे. आणि असं म्हणून हळूहळू सायलीच्या जवळ यायला लागतो. आता सायली पटकन त्याला म्हणते, जाऊ द्या मला. ती उठणार तेवढ्यात अर्जुन परत तिचा हात पकडतो आणि म्हणतो, तू आत्ता गेलीस तर ती इच्छा पूर्ण कशी होणार? जादूने तर होणार नाही. आता सायलीला असते आणि म्हट, काही बोलताय, जाऊ द्या मला, सोडा माझा हात. अर्जुन म्हणतो, नाही सोडणार. ती पुन्हा म्हणते, सोडा माझा हात. अर्जुन पुन्हा म्हणतो, नाही सोडणारच. म्हणून त्याने तिचा घट्ट हात पकडून ठेवलेला असतो. सायली म्हणते, अहो जाऊ द्या आता. अर्जुन म्हणतो, नाही बरं, तू मला आधी एक प्रॉमिस कर की आज रात्री तू आपल्या रूममध्ये लवकर येशील. सायली जोरात हसते आणि म्हणते, अहो काय चाललंय दिवसाढवळ्या? काय चाललं नक्की तुमचं? जाऊ द्या मला, खाली खूप काम आहेत. अर्जुन तिला म्हणतो, अग हे बघ, तू आता गेलीस ना तर पूर्ण दिवसभर तू मला दिसत नाहीस. मग डायरेक्ट तू दिसतेस मला कधी तर रात्री. मग तोपर्यंत मी काय करायचं? सायली त्याला म्हणते, तोपर्यंत तुम्ही माझी वाट बघायची. सायली आता पुन्हा हात सोडत म्हणते, आता सोडा मला, जाऊ द्या खाली. अर्जुन म्हणतो, नाही. आता यांच हे सुरू असताना तितक्यातच अश्विनचा जोरात आवाज येतो. अश्विन सगळ्यांना हाका मारत असतो आणि म्हणतो, मम्मा डॅड लवकर खाली या. अश्विन असा आवाज देतोय म्हटल्यावरती अर्जुन आणि सायली दोघे पण एकदम दचकतात. सगळेच आता हॉल जमा होतात. सगळ्यांनाच फारच टेन्शन आलेलं असतं की आता अश्विननी नवीन काय नाटक काढलं ज्यासाठी अश्विननी आपल्या सगळ्यांना बोलवून घेतले. सगळे आल्यावरती आता कल्पना डायरेक्टच अश्विनला बोलते, हे बघ अश्विन, तुझ्या बायकोने तुला काय पडवल हे काय मला माहिती नाही, पण सणाच्या दिवशी प्लीज मला घरामध्ये कोणतीही भांडण नकोयत. मग अश्विन अगदीच हसत म्हणतो, हे बघ, या घरात मला आता कोणताही वाद उकरून काढायचा नाही, पण या घरात उलट माझ्यामुळे कोणती मदत होणार असेल ना तर ती मला करायची. अश्विनच हे बदललेलं बोलणं ऐकून कल्पना आणि प्रताप जरा एकमेकांकडे पाहतातच. त्यांना आता जरा काहीतरी वेगळंच वाटतं. आता अश्विन म्हणतो,
म्हणूनच मी तुम्हाला सगळ्यांना इथे बोलावले. त्यावर प्रताप लगेच म्हणतो, तू कसली मदत करणार आहेस अश्विन हसतच म्हणतो, एक डॉक्टर काय मदत करणार आहे. पण ते सायलीच्या आईचा हात फ्रॅक्चर झाला ना, आणि ते प्लास्टर सुद्धा करून आलेत. त्यांना अजून कदाचित काही दिवस पेन किलर घ्यावे लागतील. आता अश्विन डॉक्टर आहे आणि तो आपल्याच हाताबद्दल बोलतो हे ऐकल्यावरती आता मैनावतीला आणि सदाशिव दोघांनाही चांगलाच घाम फुटतो. ते दोघेही घाबरून एकमेकांकडे पाहायला लागतात. आता पुढे अश्विन म्हणतो, मी एक काम करतो, मी त्यांना अजून काही मेडिसिन प्रिस्क्राईब करून देतो जेणेकरून त्यांची रिकव्हरी फास्ट होईल. आत्ता मात्र मैनावतीला काही सुचेनसं होतं. आता अश्विन पुढे म्हणतो, पण त्याआधी सगळ्यात आधी मला त्यांचा हात चेक करावा लागेल. प्रियाला मात्र फारच आनंद झालेला असतो अश्विनने इतकी काळजी दाखवली म्हणून. कल्पना, प्रताप, अस्मिता सगळ्यांनाच छान वाटतं. आता अस्मिता लगेच म्हणते, नशीब तुझ्या लक्षात आलं की तू एक डॉक्टर आहेस, नाहीतर घरच्यांसाठी बाहेरचा डॉक्टर बोलवायला लागत होता. प्रताप पण त्यावरती अश्विनच कौतुक करत म्हणतो, अरे हा आपला खरा अश्विन आहे. घरातल्यांसाठी सगळे राग बाजूला ठेवणारा अश्विन. तू वहिनींचा हात चेक कर. आता सायली आणि अर्जुन दोघांनाही छान वाटतं की अश्विनला इतकी काळजी वाटते. मग आता अश्विन मैनावतीला म्हणतो, या ना काकू, या इकडे बसा. सुद्धा मैनावतीला म्हणते, आई ये ना, बस इथे. आणि मैनावतीला हाताला धरून सोफ्यावर आणून बसवते. आता मैनावती चांगलीच घाबरलेली असते, कारण तिचं पितळ उघड पडू शकतं असं तिला वाटत असतं. सायली मैनावतीला बोलते, अग आई, घाई गडबडीत केलं होत ना तुझं प्लास्टर. अश्विन भाऊजी खूप नावाजलेले डॉक्टर आहेत, सगळं व्यवस्थित करून देतील. मग अश्विन मैनावतीला म्हणतो, घाबरू नका, एकदम रिलॅक्स व्हा आणि हात एकदम रिलॅक्स ठेवा. आणि मग अश्विन मैनावतीचा हात जो आहे तो हळूहळू फिरवायला लागतो आणि प्रत्येक वेळी तिला विचारत असतो, तुमच्या हाताला दुखते का. मैनावती म्हणते, नाही दुखत. सदाशिव सुद्धा मैनावतीला विचारतो, अग तुला दुखत नाहीये. मग मैनावतीची पटकन ट्यूब पेटते की अरे आपल्याला तर दुखायला पाहिजे. पुन्हा आता अश्विन मैनावतीचा हात हलवतो आणि परत विचारतो, दुखते. आता लगेच मैनावती म्हणते, हा दुखते सगळ्यांनाच. हे जरा सहविचित्र वाटत असतं. आता अश्विन पुन्हा एकदा मैनावतीचा हात आणखीन थोडा फिरवतो आणि विचारतो, दुखते का. आता मैनावती परत बोलून जाते नाही. अश्विन मुद्दा म्हणूनच मैनावतीच्या हातावरती आता जोर देतो आणि विचारतो, परत दुखते. आता मात्र मैनावती म्हणते, थोडं दुखते. तुम्ही जोर देताय ना त्यामुळे थोडं दुखते. मग आता अश्विन स्वतःशीच विचार करतो, मी यांचा हात एवढा जोरात दाबतोय तरी यांना दुखत नाही, म्हणजे यांना फ्रॅक्चर असणं शक्यच नाही. बरोबर अश्विनला आता समजलेलं असं की काहीतरी गडबड आहे. आता तो लगेचच विमलला म्हणतो, विमल ताई आपल्या त्या स्टेशनरी बॉक्स मधून कात्री घेऊन येतात. सदाशिवला आता टेन्शन येत. तो विचारतो, कात्री कशाला. अश्विन म्हणतो, थांबा सांगतो, तुम्हाला लागते कात्री. आता विमल अश्विनला कातर आणून देते. अश्विन आता कातर घेतो आणि सरळ मैनावतीच्या हाताच प्लास्टर कापायला सुरुवात करतो. आता मैनावती चांगलीच पॅनिक होते आणि म्हणते, अहो काय करताय तुम्ही. घरातले सगळेच आता ओरडायला लागतात, अरे अश्विन काय करतोयस तू, प्लास्टर कशाला कापतोयस. पण अश्विन कोणाचंच काहीच न ऐकता सरळ फटाफट प्लास्टर कापायला सुरुवात करतो. तायली सुद्धा अश्विनला विचारते, अश्विन भाऊजी तुम्ही प्लास्टर का फाडताय. अश्विन मात्र कोणाकडेच बघत नाही. तो आपला सरळ प्लास्टर फाडत असतो. घरातले सगळेच आता पॅनिक होतात. नुसता एकच गोंधळ सुरू होतो. प्रियाला मात्र खूप हसायला येत असतं. अस्मिता सुद्धा त्याला ओरडून म्हणत असते, अरे थांब, त्यांना दुखेल आता. अश्विन अर्धा प्लास्टर फाडतो आणि सरळ मैनावतीचा हात वरती पकडतो आणि म्हणतो, हे बघा ॲक्सिडेंट झाला होता ना, यांचा फ्रॅक्चर झालं होतं ना, पण तुम्हाला तर साधं कुठे खरचटलेलं पण नाहीये. आता मैनावतीची चोरी पकडली जाते. मैनावती आणि सदाशिव चुपचाप मान खाली घालून उभे असतात. अर्जुन, अस्मिता, कल्पना, प्रताप आणि सायली सगळ्यांनाच आता आश्चर्याचा धक्का बसतो. अश्विन चांगलाच भडकलेला असतो आणि तो म्हणतो,
तुमच्या माहिती करता सांगतो, जेव्हा एखाद्या पेशंटला खरंच फ्रॅक्चर होत ना, तेव्हा ते पेन सहन करण्यासारखं नसतं. आणि मी तर तुमचा हात एकदम फिरवला तरी तुम्ही नॉर्मल आहात. आता मात्र मैनावती आणि सदाशिवच्या या वागण्याने घरातल्या सगळ्यांना चांगलाच धक्का बसलेला असतो. अश्विनने सगळ्यांच्या समोर मैनावती आणि सदाशिवचा चांगलाच भांडाफोड केलेला असत सायलीला. तर आता काय बोलावं काहीच कळत नसतं. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आता प्रिया तावातावानेच मैनावतीचा हात धरते आणि तिला घराच्या बाहेर फरफटतच नेत म्हणते, पैशासाठी कोणत्या थराला जातील ना सांगता येत नाही. ही सगळी नाटक पैशासाठी चालली होती ना. जसे आईबाप तशी मुलगी एक नंबरचे ढोंगी नुसते, असं म्हणून ती मैनावतीला अशी घराच्या बाहेर जोरात ढकलून देते. आता मैनावती आणि सदाशिव बाहेर एकदमच जोरात पडतात. तितक्यात आता समोरून पूर्ण आजीची एंट्री होताना दाखवते. अखेर सगळ्या प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली. पूर्णाजी येतात आणि मैनावतीला अगदी मायेने उचलतात. त्यानंतर पूर्णाजी प्रियाच्या एक सणसणीत कानाखाली देतात आणि तिला रागानेच म्हणतात, हे सुभेदारांचे घर आहे, इथे मोठ्यांचे पाय धरले जातात, ओढले जात नाहीत. पुन्हा जर अशी वागलीस ना, तर मी आणि माझ्या दोन्ही सुना, असं म्हणून कल्पना आणि सायलीचा हात धरतात आणि प्रियाला म्हणतात, आम्ही तुला मिळून घराबाहेर काढू. आता मात्र पूर्णा आजीच्या एंट्रीने प्रिया चांगलीच घाबरलेली असते. ती मात्र पूर्णा आजींकडे पाहतच राहते. घरातले सगळे सुद्धा आता पूर्णा आजीच्या मागे उभे असतात. कोणीच काहीच बोलत नसतं. पूर्णाजींची धमाकेदार एंट्री झाली. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.